जाती थी केजरीवाल भ्रष्ट है, केजरीवाल भ्रष्ट है। संभालिए सर, अपने आप संभालिए, हिम्मत सर, ये केजरीवाल भ्रष्ट नहीं है। मैंने केवल अपनी जिंदगी में ईमानदारी कमाई है। इन्होंने झूठा केस लगाया और आज ये साबित हो गया। कोर्ट ने कहा है कि केजरीवाल कट्टर ईमानदार है, मनीष सिसोदिया कट्टर ईमानदार है, आम आदमी पार्टी कट्टर ईमानदार है। अरविंद केजरीवाल ढसाढसा रडले, कारण दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्यावर आयुष्यातला पहिला मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली ज्यांनी जेलमध्ये शिक्षा भोगली, बदनामी झाली, सरकार गेलं, अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी आणि त्यांची सगळी टीम ही 100% भ्रष्टाचारी आहे। तत्कालीन दिल्लीचे मुख्यमंत्री, दिल्लीचे उपमुख्यमंत्री हे सगळे भ्रष्टाचारी आहेत असा ठपका ठेवून ज्या केजरीवालांना जेलमध्ये पाठवलं गेलं ते केजरीवाल आज निर्दोष सुटले। दिल्ली सरकारच्या वतीनं कथित मद्य घोटाळा केला म्हणून भारतीय जनता पार्टीने, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी, त्यांच्या लोकांनी अरविंद केजरीवाल एकमेव लक्ष केलं होतं। खरं तर ज्या पद्धतीनं दिल्लीला एक चांगलं शहर बनवण्यासाठी, दिल्ली सुधारण्यासाठी, दिल्लीतल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं, चांगलं शिक्षण मिळावं, चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या, मोफत वीज देणारा दिल्ली सारखं राज्य खरं तर देशाच्या संपूर्ण नकाशावर कुठं सुद्धा नव्हतं। पण त्या अजरी केजरीवालांना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या, केंद्र सरकारच्या श्रेष्ठ नेतृत्वाने वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून अरविंद केजरीवालांना सगळीकडून जाम करून टाकलं होतं आणि उलट माननीय न्यायालयाकडून जामीन देताना तुम्ही माध्यमांना बोलायचं नाही, सरकार किंवा एकंदरीत महत्वाच्या गोष्टीबद्दल भाष्य करायचं नाही, म्हणून त्यांचं तोंड सुद्धा दाबून ठेवलं होतं। आज त्याच्यातून ते निर्दोष सुटले। भारतीय जनता पार्टीला, विरोधी पक्षाला जर जिंका येत नसेल, त्यांच्यावर मात करता येत नसतील, त्यांच्या लोकांना सहज फोडता येत नसेल, किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विरोधी पक्षाचं सरकार गिळून आपली सत्ता तिथं आणायची असेल, तर ते ज्या आयुधाचा वापर करतात, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस डिपार्टमेंट आणि अजून वेगळ्या वेगळ्या एजन्सीज, ज्याच्यामुळं विरोधी पार्टी असो किंवा त्यांचे चांगले नेते असो, त्या सगळ्यांचं जगणं मरणं मुश्किल करून टाकतात। अरविंद केजरीवालांनी ते सगळं भोगलं, परंतु आज जो विजय झाला न्यायालयात तो सत्याचा झाला। दिल्लीच्या माननीय न्यायालयाने अरविंद केजरीवालांना ज्यावेळेस निर्दोष सोडलं, कारण ज्या 23 लोकांवर हे आरोपपत्र होतं त्याच्यामध्ये मुख्य अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला, परंतु प्रमुख सस्पेक्ट म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच टार्गेट केलं। त्याच्यामध्ये सरकारची काय बदनामी झाली? दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार किती दिवस टिकलं? या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करूया। सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय, सत्यमेव जयते। आणि भारतीय संविधान या दोन्ही एकमेकांशी निगडीत असणाऱ्या गोष्टी, या प्रमुख विषयावर चर्चा करत असताना आपलं या चर्चेत स्वागत।
विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. एक कमेंट तुमची महत्वाची अरविंद केजरीवालांसाठी, अर्थात कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. इतर सुद्धा चांगले व्हिडिओ असतात, पाहण्याचा प्रयत्न करा. आम आदमी पार्टीचा एक राजकीय पक्ष बनून ज्यावेळेस जन्म झाला, त्या पक्षात अध्यक्ष कोण नाही, संयोजक म्हणून अरविंद केजरीवाल त्याचं नेतृत्व करतात. आठवत असेल तर पहिली निवडणूक ज्यावेळेस दिल्लीमध्ये, दिल्ली जिंकण्यासाठी अरविंद केजरीवाल लढले, त्यावेळेस एका बाजूला ताकदीनं भारतीय जनता पार्टी विरोधात होती, दुसऱ्या बाजूला काँग्रेस सुद्धा तिथं होती. शीला दीक्षितांचं काँग्रेसचं जे राज्य होतं ते घालवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला आयुष्यात जमलं नाही. काँग्रेसला सत्तेपासून भारतीय जनता पार्टीला तर फिरकू सुद्धा दिलं नाही. आम आदमी पार्टीनं पहिल्यांदा वर्चस्व मिळवलं. नवीन होती, नवीन चेहऱ्याला घेऊन केजरीवालांनी निवडणुका लढल्या. नव्या दमाची आणि नव्या विचाराची पिढी त्यांनी राजकारणामध्ये आणली. सोशल मीडिया कॅम्पेन जोरात चालवलं होतं. सोशल मीडिया आणि त्या व्यक्तीची फेस व्हॅल्यू, अर्थात एक कोरी पाठी जनतेसमोर आणली. केजरीवालांना इतकं घवघवीत यश मिळालं, बाकी सगळ्यांचा बाजार उठला. केजरीवालांनी परत पाठीमागं बघून म्हणजे थांबण्याचा विचार सुद्धा केला नाही. दिल्ली एकदा नाही दोनदा जिंकली, त्याच्यानंतर पंजाब जिंकलं, गुजरातमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं खातं उघडलं. भले इतर राज्य त्यांना ताकदीनं जिंका आले नाहीत, जिंकता जरी नसले आले तरी त्या राज्यामध्ये एक स्वतंत्र पक्षाचं केडर नेटवर्क केजरीवालांनी ताकदीनं उभं केलं. भारतीय जनता पार्टीला जर दिल्लीमध्ये सगळ्यात मोठा दणका कुणी दिला असेल तर तो केजरीवालांनी. परंतु आत्मविश्वासाने आणि विचाराने सक्षम असणारे केजरीवाल भारतीय जनता पार्टीच्या कूटनीतीसमोर, घाणेरड्या चालीसमोर आणि बदनामीकारक वृत्तीबद्दल त्या ठिकाणी परेशान करून टाकलं. ज्या गोष्टी दिल्लीमध्ये आजपर्यंत कधीच झालेल्या नव्हत्या. म्हणजे दिल्लीतल्या सरकारी शाळा, अर्थात महानगरपालिकेच्या शाळा, टॉप A1 क्लासच्या शाळा केजरीवालांनी निर्माण केल्या. ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदांच्या शाळा सुद्धा ताकदीनं त्यांनी सुधारण्याचं काम केलं. मोफत शिक्षण काय असतं, दर्जेदार शिक्षण काय असतं, केजरीवालांनी देण्याचा प्रयत्न केला. दुसरा सगळ्यात महत्वाचा, राज्यातला महत्वाचा विभाग म्हणजे आरोग्य विभाग. आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन बघा काय अवस्था असते. तिथल्या कंपाऊंडरचा सुद्धा एवढा रुबाब असतो, डॉक्टरचा तर विचारायला नको. बाहेर प्रॅक्टिस करतात पण इकडे फिरकत नाही. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलला सुद्धा लाज वाटेल अशी ग्रामीण रुग्णालय, अर्थात सरकारी हॉस्पिटल केजरीवालांनी एकदम चेहरा मोहरा बदलून टाकला. लोकांचा विश्वास वाढला. लोकांना 100 युनिट पर्यंत वीज बिल माफ करून टाकलं. कदाचित मागं पुढे सुद्धा असू शकतं. केजरीवालांनी तिथल्या लोकांना विश्वास दिला की मी दिल्ली सुधरून दाखवतो. पण काही नतद्रष्ट लोक असतात, ज्या ताकदीनं 5 वर्षात केजरीवालांनी काम केलं त्याच्याच भरोशावर त्यांना परत तिथल्या दिल्लीकरांनी साथ दिली. भारतीय जनता पार्टीला फिरकू सुद्धा दिलं नाही. पण भ्रष्टाचारावर आरोप त्या ठिकाणी लावायचे या हिशोबाने केजरीवालांना वेगळ्या वेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून हाताशी धरून खोट्या केसेस केजरीवालांवर दाखल केल्या. केजरीवालांच्या वतीनं हे सगळं अनियमित पद्धतीनं सुरू आहे. आम्हाला दाबण्यासाठी, आमचा आवाज दाबण्यासाठी, कारण केंद्र शासित असल्यामुळं, दिल्ली पोलीस सुद्धा सरकारच्या ताब्यात नसल्यामुळं केंद्र सरकारने पाहिजे तेवढा
पदाचा गैरउपयोग केला. आज केंद्र सरकार, मोदी सरकार, भाजप सरकार, एनडीए सरकार सपशेल तोंड घशी पडलं. कारण दिल्लीच्या न्यायालयाने जेवढे केजरीवालांवर, मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीवर आरोप केले होते, सगळे आरोप फेल ठरले. केजरीवालांना निर्दोष सोडावं लागलं. सिंगल पुरावा सापडलेला नाही. याचा अर्थ असा आहे, केजरीवाल जे रडले, मी जे सुरुवातीला सांगितलं, ते एक स्वच्छ म्हणजे कोऱ्या पाठीसारखे आणि भ्रष्टाचार मुक्त किंवा एक चारित्र्य संपन्न चेहरा काय असतो हे त्यांना त्या अश्रूतून सांगायचं होतं. आणि मी आज हरलो नाही. कालवा परवापर्यंत मला ज्या पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न झाला, आज मला ठणकावून सांगावं लागेल, मी निर्दोष आहे, मी भ्रष्टाचारी नाही. आणि ज्यांनी हजारो कोटी एप्स्टीन फाईल मध्ये नाव येईपर्यंत ज्यांनी अब्रू घालवली किंवा घोटाळे केले, ते दुसऱ्याला बदनाम करून त्यांनाच खोट्या केसमध्ये अडकून त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आज केजरीवाल निर्दोष सुटून त्या सगळ्या गोष्टीचा भांडाफोड झाला. म्हणजे याचा अर्थ पुरावे नसताना खोटी केस दाखल केली. राज्याचा एक प्रमुख मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, त्यांना वर्ष दीड वर्ष आतमध्ये जेलमध्ये सडवलं फक्त सुडाच्या राजकारणापोटी. परंतु ही लोक हरली नाहीत, लढत राहिली, आज जिंकले. हा केजरीवालांच्या कामाचा विजय आहे असं मला ठामपणे सांगावं लागेल. बाकी आता लोक ठरवतील आम आदमी पार्टीला सत्तेत आणायचं की नाही. आज दिल्ली भाजपच्या ताब्यात आहे. एक महिला मुख्यमंत्री म्हणून तिथं प्रतिनिधित्व करतात. पण दिल्लीची अवस्था ही पूर्वीसारखी एकदम बकाल आणि अस्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं, जिथं केंद्र सरकार दिल्लीमध्ये बसतं, प्रधानमंत्री बसतात, पण चांगल्या सोयी सुविधा देऊ शकत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता केजरीवाल ताकदीनं लढल्याशिवाय, देश फिरल्याशिवाय शांत बसणार नाहीत आणि बदला घेतल्याशिवाय ही लोक स्वस्थ बसू शकणार नाहीत. सत्तेतून पाय उतार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवण्यासाठी कदाचित मला असं वाटतं अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी, इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षातली लोक जंग पछाडल्याशिवाय राहणार नाहीत. पण शेवटी सत्ता भाजपवाल्यांकडे आहे. ते कधी कशा पद्धतीचा उपयोग करून अजून काय करतील हे अजिबात सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? केजरीवालांचं हे रडणं, डोळ्यातले अश्रू, भ्रष्टाचार मुक्त केजरीवाल किंवा आम आदमी पार्टी हे सत्यवचन न्यायालयानं ठरवलं का? तुमच्या कमेंट नक्की त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.